विशाल अग्रवाल पुण्याच्या गहुंजे भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हा त्यांचा 24 वर्षीय मुलगा. काही महिन्यांपूर्वीच तो विदेशातून शिक्षण पूर्ण करून घरी परतला होता. आता तो आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. अशातच काही दिवसांपूर्वी सिया गोयल नावाच्या 20 वर्षीय तरुणीशी त्याचं लग्न ठरलं. तिचे वडील प्रवीण बसेसर गोयल हे देखील पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील मसाल्याचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. या दोन श्रीमंत कुटुंबातील शाही विवाह सोहळा 26 नोव्हेंबरला पार पडणार होता. त्यासाठी राजस्थानच्या जयपूरमध्ये 17 कोटी रुपये खर्च करून भव्य पॅलेस बुक करण्यात आलं होतं. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी 2 खास विमानांची सोय देखील केली गेली होती. थोडक्यात काय तर केतन आणि सियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. केतननं आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. तिच्या सोबत आपल्या पुढच्या आयुष्याचं प्लॅनिंग तो आखत होता. पण दुसऱ्या बाजूला सियानं केतनच्याच हत्येचा थरारक कट रचून त्याला कायमचं संपवल्याचं आता उघड झालंय. 18 जूनला दोघेही लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी गेलेले असताना किल्ल्यावरील एका धोकादायक कड्यावर फोटो काढतेवेळी केतनचा पाय घसरून तोल गेला आणि तो 400 फूट खोल दरीत कोसळला. त्यात त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी सुरुवातीला पुढे आली होती. पण आता 5 दिवसांनी पोलीस तपासात या घटनेला धक्कादायक वळण मिळालं असून होणाऱ्या बायकूनच केतनचा पूर्वनियोजित कट रचून काटा काढल्याचं सांगितलं जात आहे. पण लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही मर्डर मिस्ट्री कशी सोडवली? सिया गोयलनं केतनच्या हत्येचा खतरनाक डाव का आखला? नेमकं काय घडलं त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, 19 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्यामुळे या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून आदल्या दिवशी म्हणजेच 18 तारखेला आपण लोहगडावर ट्रेकिंग करण्यासाठी जाऊ असा हट्ट तिने केतनकडे धरला होता. त्यानुसार 19 तारखेच्या सकाळी दोघेही लोहगडावर पोहोचले. दरम्यान 10 वाजण्याच्या सुमारास ते गडावरील हत्ती तलावाजवळील एका कठड्यावर फोटो काढत होते. त्यावेळी अचानकपणे केतन हा कड्यावरून खाली खोल दरीत कोसळला. त्यावर लगेच सियानं आरडाओरड करायला सुरुवात केली आणि ती धावत धावत लोहगडावरील सुरक्षा रक्षकांकडे गेली. आम्ही कड्यावर फोटो काढत होतो. केतनचा फोटो काढत असताना मी नेमकी मागे फिरले आणि पाठमुरी असताना केतन कड्यावरून घसरून खाली पडला, असं रडत रडत सियानं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. त्यानंतर गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीनं लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव पथकाला बोलावून सर्च ऑपरेशन चालू केलं. केतन जवळपास 400 फूट खाली कोसळला होता. त्यामुळे 2.5 ते 3 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं. शेवटी पोलिसांना केतनचा थेट मृतदेहच हाती लागला. दरम्यान या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. केतन नेमका कसा पडला, काय झालं यासाठी तपासाला सुरुवात केली. हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी यातील एक एक बारकावा तपासून पाहिला असता त्यांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला. तपासादरम्यान पोलिसांना एक गोष्ट चांगलीच खटकली. पोलिसांनी लोहगडाकडे जाणारे सीसीटीव्ही चेक केले. तेव्हा त्यांना एक तरुण संशयास्पदरित्या केतन आणि सियाच्या गाडीमागे थोडं अंतर ठेवून येताना दिसला. इतर काही सीसीटीव्ही मध्येही तो तरुण केतन आणि सियाच्या आसपास अंतर ठेवून फिरताना दिसला. महत्वाचं म्हणजे यावेळी त्या तरुणाने भर उन्हाळ्याच्या दिवसात अंगात हुडी घातलेली होती. त्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकल्याचं दिसून येत होतं. तसंच त्याने कानाला हेडफोन देखील लावलेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, टावर लोकेशन आणि इतर पुरावे तपासण्यात आले. त्यातून या प्रकरणाला धक्कादायक असं वळण मिळालं. केतनची होणारी पत्नी सियानंच पूर्वनियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचं प्राथमिक तपासामधून समोर आलंय. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयलला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचंच नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला आपल्या वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली आणि ठरलेल्या कटानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं. त्या ठिकाणी तिने योग्य संधी साधून आपल्या मित्राच्या मदतीनं केतनला थेट खोल दरीत ढकलून दिलं, ज्यात केतनचा जागीच मृत्यू झालाय. मंडळी, या प्रकरणात आता सिया गोयल आणि तिच्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याचं समोर येत आहे.
तर लोहगडावरील कड्यावर फोटो काढताना जोरदार वारं वाहत होते आणि त्याच दरम्यान केतनचा तोल गेला अशी खोटी माहिती सियानं पहिल्यांदा पोलीस तपासात दिली होती. पण पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच सियाचं पितळ उघडं पडलं. तो मित्र तिचा प्रियकर आहे का? या घटनेत आणखी किती जणांचा समावेश आहे? केतनशी विवाह पसंत नसल्यामुळे तिने हा कट रचला की मग या पाठीमागे आणखी काही दुसरं कारण आहे? तसंच या विवाहासाठी सियावर तिच्या कुटुंबियांचा दबाव होता का? अशा सगळ्या प्रश्नांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. दरम्यान आपली होणारी सूनच मुलाच्या हत्येची मास्टर माइंड निघाल्यानं विशाल अग्रवाल यांची काळीच पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया समोर येते. ते म्हणाले की पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल या धूर्त मुलीनं जिच्या आधीपासूनच अनैतिक संबंध होते, तिने आमचा साधा भोळा मुलगा केतन याच्याशी एक बनावट विवाह रचला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वागणुकीबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला व नातेवाईकांना पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपून ठेवलं आणि आमची मोठी फसवणूक केली. आम्हा पीडित पालकांच्या अंतःकरणातून शाप आणि न्यायासाठीचा आक्रोश होतोय. त्या मुलीनं यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेरीस 18 तारखेला तिनं त्याच मित्राच्या मदतीनं आमच्या मुलाचा निर्घृणपणे जीव घेतलाय. त्यांना आमचा एकच प्रश्न आहे, जर त्या मुलीचं वागणं असं होतं तर संबंध सहजपणे तोडता आले असते. मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती? या कधीही भरून न येणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार? असा सवाल आता विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केलाय. तर धक्कादायक म्हणजे लोहगडावरून ढकलण्याचा प्लॅन फेल गेला तर महाबळेश्वरला नेऊन केतनची हत्या करण्याचा कटही ठरला होता, अशी ही माहिती आता समोर येते. तर मंडळी, या घटनेनंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी एकूण 8 आरोपींविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सिया गोयलचं कुटुंब देखील अडचणीत आलंय. आता त्यांनाही अटक केली जाते का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी पुण्यातील या हाय प्रोफाईल केसची महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच या निमित्तानं देशभरात गाजलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. लग्नानंतर लगेचच 20 मे 2025 ला राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम रघुवंशी हे जोडपं हनीमूनसाठी मेघालय मधील शिलाँगला गेलं होतं. त्या ठिकाणी सोनमनं आधीच ठरलेल्या प्लॅनिंग नुसार आपल्या प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या केली होती. बेपत्ता झाल्यानंतर राजा रघुवंशीचा 8 दिवसांनी शिलाँगच्या खोल दरीत मृतदेह आढळून आला होता. आता महाराष्ट्रातही तसाच काहीसा प्रकार घडल्यानं बेवफा सोनम नंतर सिया गोयल चर्चेचा मुद्दा बनली आहे. बाकी पुण्यातील या घटनेसंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.